नमस्कार मित्रांनो. तर आज आपण शिकणार आहोत पोस्टाचे फोनपे कसे चालू करून घ्यावे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला IPPB मोबाईल बँकिंग ॲप रजिस्टर करून घ्यावे लागेल. त्यासाठी मी आधी एक व्हिडिओ रजिस्ट्रेशन कसे करून घ्यावे यासाठी एक बनवलेला आहे, त्याचा रेफरन्स तुम्ही घ्यावा. तर ज्यांचे रजिस्ट्रेशन झाले आहे त्याची पुढील प्रोसेस सांगतो. IPPB मोबाईल बँकिंग ॲप चालू केल्यानंतर ॲप ओपन केल्यानंतर पहिली स्क्रीन अशी येईल. त्यामध्ये आपल्याला खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे. या IPPB ॲपमध्ये माय सर्व्हिसेस म्हणून ऑप्शन असेल, त्यात रुपे डेबिट कार्ड म्हणून ऑप्शन दिसत आहे आपल्याला, त्याच्यावर क्लिक करायचे आहे. तर अशी स्क्रीन आपल्याला येईल. तर येथे रिक्वेस्ट व्हर्च्युअल डेबिट कार्ड आहे. सर्वप्रथम आपल्याला पोस्टाचे ATM कार्ड चालू करून घ्यावे लागेल. तर येथे ऑप्शन दिलेला आहे रिक्वेस्ट व्हर्च्युअल डेबिट कार्ड, त्याच्यावर क्लिक करायचे आहे. या ATM कार्डसाठी 5 वर्षासाठी आपल्याला 25 रुपये फक्त चार्ज आहे. म्हणजे इतर बँकांपेक्षा सर्वात स्वस्त ATM हे पोस्टाचे आहे. ही स्क्रीन आल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे. त्यानंतर खाली दिसलेला चेकपोस्टवर टच करायचे आहे. त्यानंतर कन्फर्म या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशी स्क्रीन येईल. यामध्ये आपल्या खात्यातून 25 रुपये कट होऊन जातील. पोस्टाचे ATM चालू करण्यासाठी आपल्या खात्यावर अगोदर कमीत कमी 25 रुपये असणे तर आवश्यक आहे. त्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला एक OTP येईल, तो OTP एंटर करायचा आहे. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपले ATM चालू होईल. पण आत्ताच्या नवीन नियमानुसार आज चालू केलेले ATM 24 तासानंतर ॲक्टिवेट होते. हे ॲक्टिवेट होण्यासाठी 24 तास आपणाला वाट बघावी लागणार आहे. यानंतर 24 तासानंतर असे आपल्याला स्क्रीनवर डिटेल दिसतील. येथे खाली ऑप्शन आहे अनब्लॉक व्हर्च्युअल डेबिट कार्ड, येथे आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर कन्फर्म या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण आपल्या ॲपचा पासवर्ड 4 अंकी जो आहे तो एंटर करायचा आहे. अशा पद्धतीने 24 तासाच्या आधी आपण जर अनब्लॉक करण्याचा प्रयत्न केला तर असा आपल्याला मेसेज येणार आहे. यासाठी आपल्याला 24 तास वाट बघायची आहे. आता 24 तासानंतर असे जे आपले ATM कार्ड दिसणार आहे ते तिथे खाली ऑप्शन आहे व्ह्यू कार्ड डिटेल, येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण आपल्या ॲपचा पासवर्ड टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला ATMचे डिटेल दिसतील. या ATMमध्ये 16 अंकी आपला ATM नंबर आहे, त्याच्या खाली CVV नंबर आहे आणि त्याच्यानंतर मंथ आणि इयर जे दिलेलं आहे ते तुमचा ATMचा एक्सपायरी डेट आहेत. आपल्याला फोनपे चालू करताना हेच डिटेल आपल्याला फोनपे ॲपमध्ये टाकायचे आहेत. यासाठी फोनपे ॲप चालू करायचे. फोनपे ॲप चालू केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचे. त्यामध्ये आपल्याला मॅनेज पेमेंट म्हणून जे ऑप्शन आहे तिथे क्लिक करायचे. त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर मोर ऑप्शन्समध्ये UPI बँक अकाउंट म्हणून ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचे आहे. आता इथे खाली ऑप्शन दिलेला आहे ॲड न्यू बँक अकाउंट, इथे क्लिक करायचे. तर इथे आपल्याला सर्च बार दिला आहे. या सर्च बारमध्ये पोस्ट टाईप करून घेऊ शकताय तुम्ही. पोस्ट टाईप केल्यानंतर बँकेचा ऑप्शन येते. इथे ज्या नंबरवरून काढले आहे त्या नंबरवर क्लिक करून सेंड मेसेजवर क्लिक करायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला स्क्रीनवर ऑप्शन येईल. तर यामध्ये सेट पिन ऑप्शन जो दिसत आहे तेथे आपल्याला क्लिक करायचे आहे.
आता इथे आपल्याला ए टी एम कार्डचे शेवटचे 6 अंक मागत आहे आणि खाली एक्सपायरी डेट मागत आहे. तर थोड्या वेळापूर्वी जसं सांगितलेलं ते ए टी एमचं डिटेल आपल्याला इथे एंटर करायचे आहेत. ते ए टी एमचे डिटेल एंटर केल्यानंतर ओके बटन क्लिक केल्यानंतर ही स्क्रीन येईल. यामध्ये आपला ऑटो ATP रीड होईल. त्यानंतर आपल्याला 6 अंकी पासवर्ड मागत आहे जो आपण सेट करायचा आहे. 6 अंकी पासवर्ड टाकल्यानंतर आपलं फोनपेचं अकाउंट पोस्टाच्या बँकेचे अकाउंट फोनपेला लिंक होईल. अशा पद्धतीने आपण पोस्टाची बँक फोनपेला लिंक केलेली आहे. धन्यवाद.